नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आयोगातर्फे ई-KYC ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती सगळ्या विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहे। त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी ई-KYC अजून केलेलं नाही त्यांनी ती प्रोसेस करायची आहे। या सिस्टीममध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हे खूप चांगलं पाऊल आयोगाने घेतलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, त्याची प्रोसेस काय असणार आहे, कशा पद्धतीने ती ई-KYC प्रक्रिया करायची आहे, आवश्यक कुठले ओळखपत्र लागणार आहे, काय लागणार आहे आणि जर केली नाही तर त्याचे काय परिणाम होतील हे सुद्धा आपण बघणार आहोत। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायलाही विसरू नका। ओके, तर MPSCची ई-KYC ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि उमेदवारांसाठी ओळख पडताळणी ही अनिवार्य आहे। म्हणजे जसं मी सांगितलं, कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आहेच आहे। ओके, ॲक्च्युली हे जे नोटिफिकेशन होतं हे खूप अगोदरचं आहे। हे 20 जूनलाच त्यांनी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या खात्याची म्हणजे तुमच्या प्रोफाईलची KYC करण्याबाबतचं प्रसिद्धीपत्रक आयोगाने दिलेलं होतं। ओके, आणि त्यांची 25 जुलैपासून ते इम्प्लिमेंट सुद्धा होणार होतं। तर असं हे पत्र ऑलरेडी त्यांनी जाहीर केलं होतं, नोटिफिकेशन आणि प्रसिद्धीपत्रक दिलेलं होतं आणि याबाबतची जी न्यूज आहे ती सुद्धा पेपरमध्ये आलेली आहे। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी सजग राहून जे रेग्युलर MPSC तुमचं राज्यसेवा असेल, अभियांत्रिकी सेवा असेल, कृषी सेवा असेल, वनसेवा असेल, जे विद्यार्थी करतायत त्यांनी ही काळजी घ्यायची आहे। ओके, आता याच्या मागचं कारण जसं मी सांगितलं की पारदर्शकता हा एक महत्त्वाचा पार्ट आहेच आहे, तसंच ॲक्युरेसी मेंटेन करण्यासाठी सुद्धा ई-KYC ही प्रक्रिया सुरू केलेली आहे। ओके, तर 25 जुलै 2025 पासून याची अंमलबजावणी होणार आहे। येणाऱ्या सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी तुम्हाला हे कंपल्सरीच आहे आणि ही वन टाइम प्रोसेस आहे। ओके, आता उमेदवारांची ओळख पडताळणी ही बंधनकारक असणार आहे विद्यार्थ्यांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जर केली नाही तुम्ही ई-KYC तर तुमचा अर्ज हा नाकारला जाईल। ओके, तर आयोगाने हे स्पष्ट केलेलं आहे। आता काय टप्पे आहेत आणि काय प्रोसेस आहे ते सुद्धा जाणून घेऊया। याच्यामध्ये ई-KYC साठी त्यांनी 4 मार्ग दिलेले आहेत। ओके, ऑनलाईन तुम्ही करू शकता, पेपरलेस तुम्ही करू शकता, विथ पेपर करू शकता आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही किंवा देण्याची इच्छा नाही किंवा इन्फॉर्मेशन देण्याची इच्छा नाही त्यांच्यासाठी सुद्धा ऑफलाईन एक मेथड त्यांनी दिलेली आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, जी सोपी मेथड आहे तीच आपण फॉलो केलेली असली पाहिजे। तर ई-KYC जी आहे आयोगाच्या वेबसाईटला जायचं आहे। वन टाइम OTP जो आहे तो तुम्हाला तिथे पर्टिक्युलर जे रजिस्ट्रेशन आहे वन टाइमचं पहिले रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला, वन टाइम रजिस्ट्रेशन, आणि त्याच्यामध्ये तुमच्या प्रोफाईलमध्ये किंवा तुम्ही जर अप्लाय करत असाल, ज्यांनी ऑलरेडी प्रोफाईल तयार केलं असेल, जर नवीन पोस्टसाठी अप्लाय करत असाल तर त्याच्यावरती ई-KYCचं एक पर्टिक्युलर पर्याय येईल तुमच्यासमोर, त्याच्यावरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। तिथे आधार क्रमांक टाकायचा आहे, आधार क्रमांकाशी संलग्न असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे, म्हणजे अटॅच जो आहे तुमचा आधार कार्डशी लिंक असलेला जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे। डेफिनेटली OTP तुम्हाला येईल आणि ती प्रोसेस जी आहे ती तुम्हाला मोबाईलचं कन्फर्मेशन करून तुम्हाला काय करायचं आहे, तो पर्टिक्युलर ई-KYC करायची आहे। याच्यामध्ये ऑनलाईन मेथड आहे आणि ऑफलाईन मेथड सुद्धा आहे। ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं पहिली जी मेथड आहे ती आहे तुमची ऑनलाईन ई-KYC। आता ऑनलाईन ई-KYC मध्ये काय करायचं आहे, तर तुमचं जे प्रोफाईल आहे उमेदवाराला त्याच्या खात्यामधील आधार ऑनलाईन ई-KYC हा पर्याय निवडावा लागेल। म्हणजे तुमचं जे प्रोफाईल आहे, ओके, त्याच्यामध्ये आधार ऑनलाईन ई-KYC हे सिलेक्ट करावं लागेल, हा टॅब। त्याच्यावरती जसं मी आता सांगितलं तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि त्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर, त्याच्यावरती एक OTP येईल आणि तो जो OTP आहे ह्या OTPला ओके केलं की आधार प्रमाणीकरण करावं लागेल, म्हणजे ती प्रोसेस करावी लागेल। आणि ही ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे याच्यामध्ये खूप सिंपल आणि इझी स्टेपची आहे। सर्व मित्रांनी हीच प्रक्रिया जी आहे ती यूज केली पाहिजे। ओके, आणि तुमचं जे ई-KYC आहे ते पूर्ण होण्यासाठी तुमचा आधार नंबर आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे लिंक असले
पाहिजे. ओके, आता ही सोपी मेथड आहे. ओके, ही थोडक्यात मेथड जर बघायची झाली तर मी तुम्हाला सांगतो बघा. EKYC ची जी आहे ऑनलाईनची वेबसाईटवरती जायचं आहे, आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्या, वन टाइम रजिस्ट्रेशन करायचं आहे, OTR प्रोसेस पूर्ण करायची आहे. प्रोफाईलमध्ये दिलेल्या लिंकवरनं EKYC याच्यावरती क्लिक करायचं आहे, कारण तुम्ही EKYC करताय. सोपी मेथड आहे ही. त्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि जे ॲडिशनल इन्फॉर्मेशन मागितली ती टाकायची आहे. ओके, तुम्ही जो मोबाईल क्रमांक टाकला, जो अटॅच आहे, लिंक आहे, तुमच्या आधारशी संबंधित आहे, त्याच्यावरती OTP येईल. तो OTP तुम्हाला तिथे पुटअप करावा लागेल आणि तिथे जे काही प्रक्रिया आहे, जे काही प्रोसेस सांगितलेली आहे ती केली की तुमचं EKYC हे पूर्ण होईल. ही सगळ्यात सोपी मेथड आहे आणि विद्यार्थ्यांनी हीच मेथड फॉलो करायला काही हरकत नाही. ऑनलाईन EKYC. आता ज्यांना ही प्रोसेस करायची नाही आहे त्यांच्यासाठी दुसरी प्रोसेस आहे आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल KYC. याच्यामध्ये स्पेसिफिकली तुमचं जे प्रोफाईल आहे तर तिथे आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल KYC असा एक टॅब असेल. म्हणजे जिथे EKYCचा टॅब असेल, ऑनलाईन EKYC, तिथेच दुसरा टॅब काय दिसेल तुम्हाला, आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल KYC. तुम्हाला जर या माध्यमातून करायचं असेल तर तिथं क्लिक करावं लागेल. तिथं क्लिक केल्यानंतर तुमचं जे पर्टिक्युलर आधार कार्ड आहे, कारण ते आपण ज्याला स्पेसिफिकली त्यांच्या वेबसाईटवरनं घेतो, आधारच्या वेबसाईटवरनं, तर ते जे आहे तर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आधार मोबाईल ॲप किंवा नोंदणीकृत क्रमांकावरती SMS टाकून जे तुम्हाला आधार कार्डची कॉपी मिळते, सॉफ्ट कॉपी, ती अपलोड करायची आहे इथे. किंवा आधार आपण सेवा केंद्रामध्ये जातो बघा, आधार सेवा केंद्रामध्ये, तर तिथनं जे बायोमेट्रिक तपशील उपलब्ध करून जी आपल्याला एक PDF मिळते याच्याशी आधारशी संबंधित, ती जी आहे ती काय आहे, म्हणजे XML फाईल असेल किंवा PDF फाईल असेल, ही फाईल जी आहे ही अपलोड करावी लागेल. आणि त्याचा पासवर्ड सुद्धा असतो बघा, प्रोटेक्टेड असते ती, तर ते टाकून तुम्हाला फाईल ओपन करावी लागेल OTP टाकून आणि ती शेअर फ्रेज तुम्हाला तिथे अपलोड करावी लागेल. बरोबर आहे. ही दुसरी मेथड आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही या आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल वरती क्लिक केलं आणि तुमची जी PDF होती ती ओपन केली पासवर्ड टाकून आणि ती नंतर अपलोड केली. बरोबर आहे. आणि उमेदवाराने अपलोड केलेल्या तपशिलाच्या आधारे KYC ची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. आता डेफिनेटली ही वेगळी प्रोसेस आहे, तर इथे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की याच्यासाठी वेळ लागू शकतो. इथे मेन्शन केलेलं आहे की सदर प्रक्रिया ऑफलाईन केली जाणार असल्याने याकरिता वेळ लागू शकतो. कारण तुमचं PDF आधार कार्डची जी आहे ती ते ओपन करतील, त्याच्यानुसार व्हेरीफाय करतील आणि नंतर ती प्रोसेस होईल. तर ही सेकंड मेथड आहे. विद्यार्थ्यांनी EKYC ची जी पहिली मेथड आहे सोपी, ती वापरावी. मी फक्त काय काय मेथड आहेत हे सांगतोय. तिसरा आहे आधार ऑफलाईन पेपर आधारित KYC. ती होती पेपरलेस आणि ही पेपर, म्हणजे जी PDF तुम्हाला मिळाली आधार म्हणून, आपल्याला जे आधार कार्ड मिळतं, बरोबर आहे, त्या आधार सेवा केंद्रावरनं, सेवा केंद्रावरनं, त्याची हार्ड कॉपी घेऊन तुम्हाला काय करायचंय, PDF फाईलची छापील प्रत घेऊन आयोगाच्या नवी मुंबईच्या कार्यालयाला जायचंय. त्या कार्यालयाला गेल्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागमध्ये जायचंय, माहिती व तंत्रज्ञान विभाग, आणि तिथे उपस्थित राहून ही EKYC करायची आहे. कॉम्प्लिकेटेड आहे, त्याच्यामुळे आपण पहिली मेथड बरी आहे. आणि नुसतं तिथे आधार कार्ड नाही तर तुम्हाला ओळखीचा पुरावा जो आहे, मग त्याच्यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, स्मार्ट कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, मतदार ओळखपत्र असेल, पासपोर्ट असेल, दिव्यांग सर्टिफिकेट असेल किंवा UDID क्रमांक असेल, याच्यापैकी कुठलेही 2 मूळ ओळखपत्र, ओरिजिनल आयडेंटिफिकेशन कार्ड्स, हे तुम्हाला तिथे घेऊन जायचे. सोबत तुम्हाला आधारची कॉपी सुद्धा घेऊन जायची आहे. ही तिसरी मेथड होती जी कंप्लीट ऑफलाईन आणि पेपरच्या आधारित होती. चौथी मेथड आहे की ज्यांच्याकडे आधार कार्डच नाही, नॉन आधार ऑफलाईन KYC. आता ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही किंवा ज्यांची इच्छा नाही ती इन्फॉर्मेशन द्यायची, आधार क्रमांक उपलब्ध नसणाऱ्या अथवा आधार तपशील नोंदवू इच्छित नसणाऱ्या उमेदवारांनी काय करायचं आहे, तर मुंबईच्या ऑफिसमध्ये जायचंय, आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये जायचंय आणि तिथे जाऊन स्वतः उपस्थित राहून सोबत काय काय न्यायचं आहे, तर परत आधार कार्ड, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, दिव्यांग वैश्विक
ओळखपत्र याच्यापैकी कुठलेही 2 आयडेंटिटी प्रूफ ओरिजिनल आणि सोबत बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत स्वसाक्षांकित प्रती, बरोबर आहे, हे तिथे तुम्हाला सबमिट करायचं आहे. जर तुम्ही आधार कार्ड तुमच्याकडे नसेलच किंवा तुम्हाला तो ज्याला म्हणतो आपण इन्फॉर्मेशन द्यायची नसेल. ओके, ही खूपच कॉम्प्लिकेटेड मेथड आहे आणि परत एकदा की ही वेळखाऊ मेथड आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जी सगळ्यात पहिली मेथड आहे, मी परत एकदा रिवाइज करतो, एकदम सिंपल. वेबसाईटवर जायचं, वन टाइम रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण करायची, ई-KYC पर्यायावरती क्लिक करायचं, आधार क्रमांक टाकायचा, अटॅच मोबाईल नंबर टाकायचा, OTP येईल, अपलोड करायचा, जे विचारलंय तेवढं सांगायचं, दॅट्स इट. सिंपल प्रोसेस. ओके, आणि त्याचं जे इन्फॉर्मेशन आहे बघा, तुम्ही जर प्रोफाईल क्रिएशनमध्ये जर गेलात तर इथे आधार डिटेल्समध्ये जर तुम्ही आर यू होल्डिंग अन आधार कार्ड यस जर मेन्शन केलं तर सिंपल प्रोसेस आहे. नो मेन्शन केलं तर प्लीज विजिट MPSC ऑफिस इन मुंबई फॉर अल्टरनेटिव्ह ई-KYC मेथड किंवा KYC मेथड. येते लक्षात? सिंपल विद्यार्थी मित्रांनो, ई-KYC करून घ्या. जर केली नसेल तर इथून पुढे ते कंपल्सरी आहे. तुमचे अर्ज नाकारले जाऊ शकतात. आयोगाने एक सफिशियंट वेळ दिलेला आहे, 25 जुलै 2025 पासून हे लागू सुद्धा झालेलं आहे. आणि जे विद्यार्थी ई-KYC किंवा KYC ची प्रोसेस आयोगासोबत करणार नाही, पारदर्शकतेसाठी हे पाऊल उचललेलं आहे, तर त्यांचा अर्ज हा रद्द होईल. ओके, नेहमीप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सरळ सेवा भरतीचा अभ्यास करत असाल तर आपला ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच जी आहे ADR साठीची ती अवेलेबल आहे आणि एक 12,000 प्लस MCQचं टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल कंप्लीट TCS IBPS पॅटर्नचं हे पुस्तक लेटेस्टमधल्या NMC 2025च्या एक्झाम आणि त्याच्या अगोदरच्या सर्व एक्झाम्स हे सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे. याच्यासोबत नॉन टेक्निकलचा जो मोठा पार्ट आहे तो ॲपमध्ये या पुस्तकाच्या बेसवरती तुम्हाला मिळणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने हे अरेंज केलेलं आहे पुस्तक, त्याच्यामुळे नक्की तुम्ही ते परचेस केलंच पाहिजे येणाऱ्या WRD JEE किंवा PWD JEE किंवा MJP किंवा इतरही सरळ सेवा एक्झामिनेशनसाठी. ओके विद्यार्थी मित्रांनो, जर हे सेशन इन्फॉर्मेटिव्ह वाटलं तर तुमच्या 5 मित्रांना नक्की शेअर करा, महत्त्वाचं आहे, आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.